हे काय आता बरी चार्जिंग संपल्यावर माझ्या टायमाला आपण सगळ्यांनी सावध राहणं खूप गरजेचं आहे. मी ते सांगण्यासाठी तुमच्या दारात आलोय. आता सावध राहा, कारण असे जर डावं टाकून मराठ्यांच्या पोरं संपवायचं सरकारने ठरवलं असलं, आपल्याला पुन्हा एकदा उठाव करावा लागणार आहे. मग अगोदर आपले लेकरं डोळ्यासमोर ठेवा, नंतर राजकारण डोळ्यासमोर ठेवा. या राजकारणी लोकांचं ऐकून आपल्या हातानं आपलं वाटोळं करून नका घेऊ. यांच्यामुळं आपलं काही राहत नाही. आपले लेकरं आपल्याला जगावं लागतात, आपले लेकरं आपल्याला शिकावं लागतात आणि मोठेही करावं लागतात. यांच्या स्वार्थापायी आपल्या पोरांचं वाटोळं व्हायला लागलं. कालचा पाठीमागच्या 8 दिवसापूर्वीचा थोडा प्रसंग डोळ्यासमोर आणून बघा. अधिवेशन बोलवलं, त्या अधिवेशनात सगळ्यांनी मराठा समाजाच्या सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीच्या बाजूने बोलायला पाहिजे होते. आमदार मंत्री एक जणही बोलला नाही. ज्या आमदाराला मंत्र्याला आपण मोठं केलं त्यातला एकही आपल्या लेकराच्या आरक्षणाच्या बाजूने बोलला आहे. कारण त्या आरक्षणात आपले लेकरं मोठे होणार आहेत, त्या बाजूने नाही बोलला. बोलले कोणत्या बाजूनं? सरकारच्या बाजूने. ते म्हणले आमच्या नेत्याला आणि आमच्या पक्षाला बोलला. मी काय चूक केली? माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षण मागितलं, तुम्ही 6 महिने झालं देत नाहीत. 6 महिन्यापासून तुम्ही आमच्या लोकांना येड्यात काढायला लागले. राज्यात एवढा मोठा समुदाय आमचा आहे की तो जर उभा नाही राहिला तर कोणाचं काहीच चालू शकत नाही. एवढा मोठा समुदाय आहे. तरी या मराठ्यांच्या लोकांना तुम्ही 6 महिन्यापासून येड्यात काढलं. मग बोलणार नाही तर काय करणार? माझ्या जागेवर तुम्ही या. तुम्हाला जर एखाद्या माणसानं सारखे 4-5 महिने येडे घालायला लावले त्याच्या घरी, तुमची काय परिस्थिती होणार? तुम्ही म्हणणारच 6 महिने झालं मी तुझ्या घरी चक्रा मारतोय, तू आज उद्या काय लावलंय? तुमचे सुद्धा तळपायाच्या मस्तकाला जाईल ना. तसंच माझं झालं. माझ्या आई बहिणी, माझा मराठा समाज करोडोच्या संख्येने रात्रंदिवस मागणी करतो. माझी तळपायाच्या मस्तकाला गेली. कारण मला तुमच्याशी नाही देणे गेलं, मला माझ्या समाजाशी देणं गेलं. तुम्हाला मोजितच नाही. मला माझ्या समाजाला आरक्षण पाहिजे म्हणून बोललो. बरं बोललो तर कोणाला बोललो? पक्षाला, पक्षाच्या नेत्याला. तुला तर नाही ना सांगायला पाहिजे. 6 महिन्यापासून मराठा समाज आरक्षण मागतोय. ओबीसीतून सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करायचं तुम्हीच म्हणलात. हा मग तुम्ही देऊन टाका मराठ्यांना. हे आमदारांना आणि मंत्र्यांना म्हणायला पाहिजे होतं. ते न म्हणता दिवसभर अधिवेशन माझ्याच नावावर चाललं. याला अटक करा. मला का अटक करा? आमच्या नेत्याला बोलला. तुझा नेता तुझ्यासाठी मोठा आहे का तुझी जात? बाप कोणाला मानतो तू? तुला मोठं नेमकं कोण? तुझी जात का तुझा नेता? नेत्याने नाही मोठं केलं तुला. त्या माझ्या गोरगरीब मराठ्यांनी तुला मत देऊन मोठं केलेलं आहे, तुझ्या नेत्याने नाही केलं. तू जातीच्या पोरांकडून बोलायला पाहिजे होतं. मी तुझ्या जातीसाठी भांडतोय, तुझ्या जातीतले लेकरं मोठे व्हावेत म्हणून भांडतोय. ते आरक्षण तू सुद्धा घेणार आहे, तुझे पोरही घेणार आहे, तुझे कार्यकर्ते पण घेणार आहे, शिक्षक वर्ग सुद्धा घेणार आहे, नोकरदार सगळा वर्ग, व्यावसायिक वर्ग मराठ्यांचा घेणार आहे, शेतकरी मराठा, कष्टकरी मराठा सगळेच मराठी हे आरक्षण घेणार आहेत. मग तुम्ही जातीकडून बोलायचं सोडून नेत्याकडून बोलायला लागला आणि मागणी केली मला अटक करायची. का? तर मी गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचं काम करतोय म्हणून. तुम्ही जे तुम्ही पण करत नाही, मी करतोय, मलाही करू द्यायचं नाही. म्हणजे आपल्याच लोकांनी आपलेच लोक संपायचं ठरवलंय का?
आणि आता तुम्ही मोठे होणार का? आता तुम्ही नेत्याकडून बोलला, आम्हाला माहिती आहे कोण कोण बोललाय. ते काय टीव्हीवरती सुरू होतं, नावं सांगायची कोणाला गरज नाही, सगळ्यांनी नावं लिहूनच ठेवले. तुम्ही बोलला, आता तुझा नेता आणि तुझा पक्ष तुला निवडून आणणार का? आता